मी तुमचा लाडका बाप्पा आज तुमच्याशी माझ्या मनातलं बोलणार आहे। अजून माझ्या मूर्तीला पूर्ण आकारही मिळालेला नाही, पण माझं अस्तित्व आज इथं सुरू होतं। तुम्ही मला आकार देताय, तुमच्या कुंचल्यातून माझ्या डोळ्यांत भाव भरताय। या क्षणी मी तुमच्याशी बोलू इच्छितो। तुम्ही मला बसण्यासाठी जो पाट तयार करता तो केवळ एक लाकडी पाट नाही, तो तुमच्या आणि माझ्या नात्याचा पाया आहे। तो पाया इतका मजबूत असावा की जगातील कोणत्याही वादळाने तो डगमगू नये। तुमच्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक अडचणीवर मात करण्यासाठी तुम्ही सक्षम व्हावं, यासाठी मी तुमच्या सोबत आहे। मी अजून मूर्ती नाही, पण भावना आहे। मी अजून डोळे उघडलेले नाहीत, पण तुमच्या मनात मी आधीच दिसायला लागलोय। पाटावर बसताच तुमच्या हातांनी माझं अस्तित्व आकार घेतंय। हा क्षण असतो जिथे हात घडवतात मूर्ती आणि मन घडवतं एक नातं। मी फक्त गणपती नसतो, मी असतो तुमचं लहानपण, आईचा पदर, वडिलांची पाठमोरी सावली आणि एका फोटोत जपलेली आठवण। मी तोच आहे ज्याच्यासोबत तुमचं बालपण वाढलं, ज्याला तुमचं पहिलं गाणं ऐकवलं आणि कधी डोळ्यातलं पाणीही सांगितलं नाही। हा क्षण आहे मातीतून आपलेपणा घडवण्याचा आणि मनातल्या आठवणी जपण्याचा। कधी तुम्ही माझं रूप घडवता, कधी मी तुमचं भान जागवत राहतो। तुमच्या हाताने घडवलेला मी तुमच्या मनातल्या भावनेचा आरसा असतो। आज माझी मूर्ती पूर्ण झालीये, माझ्या अंगावर सुंदर रंग चढलेत। माझ्या डोळ्यांत आता फक्त तुमच्या भेटीची आतुरता आहे। तुमच्या सोबत तुमच्या घरासाठी, तुमच्या आनंदासाठी आणि तुमच्या दुःखात साथ देण्यासाठी, तुमच्या प्रत्येक क्षणात सामील होण्यासाठी तुमचा बाप्पा तुमच्या सोबत येत असेल। तुम्ही हे क्षण कॅमेऱ्यात कैद करता, पण लक्षात ठेवा, फोटो म्हणजे केवळ प्रतिमा नाहीत, त्या आठवणींचे घर असतात। त्या घरामध्ये मी नेहमी तुमच्या सोबत असतो। मी मानाचा असेल, पण माझा खरा मान आहे तुमच्या माणुसकीत। मी तुमच्या आठवणीत, तुमच्या घरात आणि तुमच्या हृदयात राहतो। माझं विसर्जन होतं पाण्यात, पण आपलं नातं नाही विरघळत। ते दरवर्षी नव्यानं फुलतं, तुमच्या श्रद्धेतून, तुमच्या प्रेमातून। मी परत येतो, दरवेळी तुमच्या डोळ्यांतल्या उलसर शुभेच्छांमधून, तुमच्या आवाजातल्या गजरामधून आणि तुमच्या माझा बाप्पा या शब्दांतून।